येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये आतापासूनच दुष्काळाची चाहूल लागलेली आहे। विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली आहे। त्यामुळे टँकर सुरू करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी कमी पडू लागलंय आणि त्यामुळे जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। येवला तालुक्यात जानेवारी महिन्यामध्ये उन्हाळ्याचे चटके जाणवायला सुरुवात झालेली आहे। अद्याप 4 महिने बाकी असून आताच उन्हाची तीव्रता जाणवायला लागली आहे। दुष्काळाची चाहूल जाणवले लागली आहे। आपण राजापूरच्या एका विहिरीमध्ये आहोत। मी कॅमेरामॅनला विनंती करेल, या ठिकाणी विहिरीचा तळ हा अवघा 1 फूट पाणी या विहिरीमध्ये शिल्लक राहिलेला आहे आणि या 1 फूट पाण्यावर आता पुढचं 4 महिने या शेतकऱ्यांना काढायचं आहे। राजापूर असेल, मामदापूर असेल, अशा ठिकाणी 100 वाड्या वस्त्यावरील जे खेडे आहेत या ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे आणि या पाण्यावरच त्यांना आता पुढचं 4 महिने जीवनमान काढायचं आहे। त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर टँकर सुरू करावे, तसेच जी 42 गाव पाणी पुरवठा योजना प्रगतीपथावर आहे तिचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन दिलासा कसा मिळेल याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी या शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी केली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, राजापूर।